पहले फसल बीमा योजना में कई महीनों तक किसान के खाते में भुगतान ही नहीं होता था, और कई बार जब तक पूरी तहसील में नुकसान ना हो जाए तब तक नुकसान की भरपाई होगी नहीं। हमने फसल बीमा योजना के सारे नियमों में संशोधन करके ये तय कर दिया कि एक किसान का भी नुकसान होगा तो नुकसान की भरपाई बीमा कंपनी को करनी पड़ेगी। स्थानीय आपदा में सम्मिलित करने का काम मोदी जी की सरकार ने किया, और ये भी प्रावधान हमने किया। कई बार बीमा कंपनियां क्लेम किसान के खाते में अंतरित करने में देर करती थी, और इसलिए ये मोदी सरकार है जिसने तय किया कि उपज के आंकड़े आने के बाद 21 दिन के अंदर अगर बीमा कंपनी ने किसान के खाते में पैसा नहीं डाला तो 12% ब्याज की राशि किसान को देनी पड़ेगी। वो राशि सीधे किसान के खाते में डाली जाएगी। और अब मैं ये भी माननीय अध्यक्ष महोदय आपके माध्यम से बताना चाहता हूं कि कई बार जो प्रीमियम की सब्सिडी रहती है उसका भुगतान राज्य सरकार भी देर से करती है, इसलिए हमने डीलिंग कर दिया अपनी राशि को, केंद्र सरकार की राशि को राज्य सरकार से। जैसे ही क्लेम सेटल होगा केंद्र सरकार तुरंत पैसे डालेगी, और राज्य सरकार भी अगर देर करेगी तो 12% ब्याज किसान के खाते में राज्य सरकार को भी डालना पड़ेगा। अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनात काल आणि आज देखील मित्रांनो स्वतः शिवराज सिंह चौहान जे कृषी मंत्री तर भारताचे, त्यांनी सांगितले की आम्ही पीक विमा कंपनीला हे मुळात 12% व्याज लावू। जर राज्य सरकारने पीक विमा वेळेत दिला नाही तर आम्ही राज्य सरकारला देखील व्याज लावू, आणि जे व्याज आहे ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देऊ। मित्रांनो, मुळात हे जे वक्तव्य येतं जे शिवराज सिंह चौहान यांचे, हे मुळात इतके युजलेस वक्तव्य येतं, कारण की मित्रांनो आपण अपडेट बघितले होते आणि अपडेटनुसार आपली माहिती देखील खरी होती, आणि आता परत अशी माहिती समोर आलेली मित्रांनो की म्हणजे आपण बघू शकता आपल्याला जो पोर्टलवर पीक विमा दिसायला पाहिजे होता तो दिसत नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे पीक कापणीचे अहवाल असतात मित्रांनो त्यावर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून संशय घेतला जातो आहे, त्यावर तक्रारी घेतल्या जात आहेत, आक्षेप घेतले जात आहेत, आणि त्याचमुळे मित्रांनो हे आक्षेप घेतल्यामुळे मग जिल्हा स्तरावरून विभागीय स्तरावरून राज्य स्तरावर मग या गोष्टीला कुठेतरी मित्रांनो वेळ लागतो आहे, आणि त्यामुळे हा जो पीक विमा आपल्याला भेटणार आहे हा पीक विमा भेटायला उशीर होतो आहे। मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका आहे ती केंद्रीय कृषी मंत्री यांची आहे। ते स्वतः सांगतायत की आम्ही 12% व्याज लावू, पीक विमा कंपनीला दंड लावू, तो दंड थेट शेतकऱ्यांना देऊ। मुळात मित्रांनो पॉलिसीचं देखील सांगायचं झालं तर ज्या पीक विमा पॉलिसी आहेत मित्रांनो त्या कुठे आत्ता रिजेक्ट होत आहेत, त्या कुठे अप्रूव्ह दाखवतंय, कुठे पेड दाखवतंय, आणि मित्रांनो इथून सुरुवात आहे। त्यामुळे आपण मित्रांनो कधीही जेव्हा माहिती असते तेव्हाच आपण व्हिडिओ बनवत असतो। मुळात मित्रांनो यामध्ये मी आधीपासून सांगत होतो, केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी सर्वस्वी जे अधिकार आहेत हे पीक विमा कंपनीच्या हातात देऊन टाकलेले आहेत। बोलताना फक्त बोलत राहायचं की आम्ही पीक विमा देऊ, दंड लावू, असं करू तसं करू, पण मित्रांनो वेळेवर शेतकऱ्यांना पीक विमा भेटत नाही, आणि हीच खरी गोष्ट आहे मित्रांनो। सो यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशीच होती या व्हिडिओमध्ये की एकतर हे जे पीक कापणीचे अहवाल आहेत या अहवालावर आक्षेप घेण्यात येतो आहे, त्याच्या तक्रारी पुढे जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावरून राज्य स्तरावर असा हा खेळ चालू आहे। अजून पीक विमा पॉलिसी क्लिअर करायला सुरुवात आत्ता झालेली, यामध्ये मग ते अप्रूव्ह असेल किंवा पेड असेल किंवा रिजेक्ट करणं असेल, सो इथून सुरुवात आहे मित्रांनो। सो हे व्हिडिओ बनवायला देखील मला खूप वाईट वाटते, कारण की आपण जेव्हा शेतकऱ्यांना अपडेट देत असतो आणि ती गोष्ट वेळेवर होत नाही तेव्हा शेतकऱ्यांना देखील वाईट वाटतं। पण शेवटी मित्रांनो ह्या ज्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी शेवटी ह्या पीक विमा कंपनीच्या आणि सरकारच्या हातात असतात। सो हेच एक काही महत्त्वाचे अपडेट मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचे होते मित्रांनो। जर काही ऑथेंटिक जे खरे असतील असे अपडेट जर आले तर मी नक्की तुमच्यापर्यंत ते अपडेट पोहोचण्याचा प्रयत्न करेल। आपला हेतूच असतो मित्रांनो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा। सो आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।